आपलं हे रयत शिक्षण संस्थेचं शैक्षणिक संकुल आहे. लोणी या ठिकाणी अनेक विविध संस्थांचे विद्यालय देखील आहेत आणि त्यामध्ये आपण रयत शिक्षण संस्थेचे एक छोटंसं विद्यालय आहे. उदाहरणार्थ स्कॉलरशिप परीक्षा, NMMS परीक्षा, या परीक्षेमध्ये मिळालेले यश आणि हे यश सातत्य आहे. हे काही एक वर्षी 2 वर्षी मिळालेलं नाही, तर सातत्य असल्यामुळे लोकांचं आकर्षण या ठिकाणी होत असतं. कारण या बाह्य परीक्षांच्या जोरावरच पुढे MPSC असेल, UPSC असेल, या परीक्षांचा पाया किंवा बेस आपण जो भरत असतो त्या माध्यमिक विद्यालयामध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या बाह्य परीक्षा होईल. आणि त्याचं कारण असं आहे की आमचे असलेले शिक्षक हे मनापासून या ठिकाणी काम करतात आणि काम करत असल्यामुळे ते सुट्टी असेल, सण असेल, कुठलंही न पाहता वर्षभर त्या परीक्षेचं केलेलं मार्गदर्शन आणि मुलांना आनंद त्या ठिकाणी निर्माण होतो. मुलं उत्साही होतात आणि त्या परीक्षेला सहजासहजी सामोरं जातात आणि त्या परीक्षेमध्ये जवळजवळ 100% यश आम्हाला मिळतं. गेल्या वर्षी राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान आमच्या विद्यालयाने नव्हे आमच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पटकावलेला आहे. याही वर्षी जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ 111 विद्यार्थी या स्कॉलरशिपमध्ये आलेले आहेत. त्याचं कारण आम्हाला मिळालेलं SDI पॅटर्न, त्याचबरोबर पालकांनी केलेलं सहकार्य आणि माझ्या शिक्षकांनी अतिशय चांगले घेतलेले कष्ट, याच्याच जोरावर हे यश मला मिळालेलं आहे. पालकांना देखील उत्साह निर्माण होतो की आपला विद्यार्थी भविष्यामध्ये काय करू शकतो. पालक उत्साही जर झाले तर मुलं, पालक आणि शिक्षक ह्या त्रिवेणी संगमातनं जे यश आपल्याला मिळतं ते अतिशय चांगलं मिळत असतं. आणि याला कारण जे आहे की आमच्या ह्या विद्यालयामध्ये चालू असलेलं SDI पॅटर्न, ह्या पॅटर्नमुळं मुलं ज्या ज्या स्टेपला आहेत, ज्या ज्या स्टेजेसला आहेत, त्या त्या ठिकाणी घेतली जाणारी परीक्षा, त्या परीक्षेत मिळालेले यश आणि त्यातला त्या विभागामध्ये आवड निर्माण झाल्यामुळे त्या मिळालेल्या मार्कानुसार तो पुढे सहजासहजी जाऊ शकतो आणि कुठलंही कठीण त्याला वाटत नाही आणि कठीण न वाटल्यामुळे तो त्यात 100% इन्व्हॉल्व होतो आणि चांगलं यश आम्हाला मिळत असतं. त्याचं कारण पालक, विद्यार्थी आणि आम्हाला मिळालेलं SDI पॅटर्न हेच होय असं मला वाटतं.